रामराम ओ पाहुणं. काय चाललंय? कशात काय अन फाटक्यात पाय अशी अवस्था झालीये बघा आपली. बरं, आमचं हे ऐकायला बसलाय म्हणजे नक्कीच शेतात काहीतरी लोचा झालाय, खरंय ना? काय झालं? शेजारच्या सोपांनं उसाचा फड लावला म्हणून तुम्ही बी लावल्या का उसाच्या कांड्या? का सपानला ट्रॅक्टर आला म्हणून तुम्ही बी बँक गाठली? अहो, आपण भारतीय शेतकरी म्हणजे अजबच रसायन हाय. शेजारचा विहिरीत उडी मारतोय म्हटल्यावर आपण दोरी घेऊ का नको याचा विचार करत नाही, डायरेक्ट उडी मारतो. आणि मग पाणी नाकातोंडात गेल्यावर ओरडतो, देवा, मी चुकलो कुठं? अरे बाबा, तू नेमका चुकतोय तिथंच, जिथं पाय ठेवून उभा हाय त्या मातीत. चूक 1, डोळे झाकून केलेली कॉपी. बघा, आपली सगळ्यात मोठी जिरती कुठं? तर नक्कल करण्यात. जगातल्या सगळ्या परीक्षा कॉपी करून पास होता येतात, पण शेतीची परीक्षा कॉपी करून पास होता येत नाही. सोपांची जमीन भारी काळी, तुमची जमीन पांढरी फिक्कट, तरीबी तुम्ही खताच्या गोण्या तेवढ्याच ओतणार. तर इज्जतीचा सवाल हाय. लोकांनी काय म्हणावं? अहो, लोक फक्त सणानं जेवायला येतात, तुमच्या कर्जाचा हप्ता भरायला कुणी येत नाही. जमिनीची ताकद न बघता पिकाची अन खताची निवड करणं हीच आपली पहिली आणि मोठी चूक आहे. आपण जमिनीचा स्वभाव बघत नाही, फक्त शेजाऱ्याचा प्रभाव बघतो. चूक 2, खताचा अघोरी मारा. जमिनाला लागलंय व्यसन. शेतकरी मित्रांनो, आपण शेती करतोय का जमिनाला खताचं व्यसन लावतोय? आज आपली जमीन म्हणजे एखाद्या बेवढ्यासारखी झालीय. जसा दारुड्याला दारूशिवाय चैन पडत नाही, तसं आपल्या जमिनीला युरिया अन DAP टाकल्याशिवाय हिरवंगार होता येत नाही. पण विचार करा, हे पीक हिरवगार दिसतंय का ते सुजलंय? न तपासता खतांचा मारा करणं म्हणजे चपातीवर चपाती खाऊ घालण्यासारखं हाय. माणसाचं पोट फाटलं तरी चालेल, पण घास कोंबायचा. असंच काहीसं आपण जमिनीसोबत करतोय. अरे, तिला काय भूक हाय, तिला काय हवंय हे कधी विचारलं का? नाही. आपण फक्त गोण्या रिकाम्या करायला शिकलोय. इथंच शेतकरी आर्थिक आत्महत्येच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकतो. माती परीक्षण वजा काळाचा घाला आणि आपली गरज. आता तुम्ही म्हणणार, काय हे माती परीक्षण लावलंय? आमचे पंजोबा काय माती तपासायला प्रयोगशाळेत जात होते का? दादा, तेव्हाचे पंजोबा 100 वर्ष जगायचे अन आज आपण 40शीतच धापा टाकतोय. का? कारण तेव्हाची जमीन शुद्ध होती. आज आपण रसायनांचा इतका मारा केलाय की मातीचा जीव गुदमरलाय. माती परीक्षण म्हणजे तुमच्या जमिनीची ब्लड टेस्ट हाय. जसं शुगर तपासल्याशिवाय डॉक्टर गोळी देत नाही, तसं माती तपासल्याशिवाय खत देणं म्हणजे पैशाचा धूर करणं हाय. आज जर मातीची तपासणी केली नाही तर पुढच्या पिढीला शेती करायला जमीन नाही तर फक्त दगड उरतील. जमिनीची निवड आणि आपला हव्यास. दुसरी गोष्ट म्हणजे आपला हव्यास. ज्या मुरमाड जमिनीत फक्त बाजरी किंवा डाळिंब यायला हवं, तिथं आपण ऊसाचा मळा फुलवायला बघतोय. का? तर ऊसाला मान जास्त हाय. अरे, पण त्या जमिनीची कुवत आहे का ऊस पचवायची? आपण निसर्गाच्या विरोधात दंड थोपटून उभे राहतो. आपल्याला वाटतं आपण निसर्गाला जिंकू, पण शेवटी निसर्ग असा धोबीपछाड देतो की आपली मान वर करायची ताकद राहत नाही. जमिनीचा पोत न ओळखता पीक घेणं ही तांत्रिक चूक नाही, हे पाप हाय. खर्चाचं गणित आणि आपला खिसा. शेतकरी कर्जात का बुडतो? कारण त्याला इनपुट अन आउटपुट कळत नाही. माती परीक्षण न केल्यामुळे आपण अशा खतांवर हजारो रुपये खर्च करतो जे जमिनीत आधीच साठवून पडलेत. हे कसं झालं माहितीये का? घराच्या कोठीत ज्वारी भरलेली असताना बाजारात जाऊन महागडी ज्वारी विकत आणण्यासारखं. हा पैसा वाचवणं म्हणजेच खरा नफा हाय. पण आपल्याला वाटतं जास्त खर्च केला की जास्त उत्पन्न येतं. हे गणित पार उलटं झालंय मित्रांनो. इथंच आपलं दिवाळीचं दिवाळं निघतं. जमिनीचा आत्मा सेंद्रिय कर्ब. माती परीक्षणात एक शब्द असतो, सेंद्रिय कर्ब. हा म्हणजे जमिनीचा आत्मा हाय. आज आपल्या जमिनीतला हा आत्माच मरून गेलाय. जमिनी कडक झाल्यात, पाणी जिरत नाही, वाफसा येत नाही. का? कारण आपण गांडूळ, जीवाणू या सगळ्यांना केमिकल टाकून मारून टाकलंय. माती परीक्षण आपल्याला ओरडून सांगतंय की बाबा, रासायनिक खतं कमी कर आणि शेणखत, सेंद्रिय खत वाढव. पण आपण ऐकायला तयार नाही. आपण वरून मलमपट्टी करतोय, पण जखम आतपर्यंत सडलीये. जोवर माती तपासून तिचा कर्ब सुधारणार नाही, तोवर तुमचं सोनं पिकवण्याचं स्वप्न अधुरंच राहणार. विज्ञानाची जोड आणि आपली जबाबदारी. आता फक्त हाडाची काडं करून चालणार नाही तर डोक्याचा वापर करावा लागेल. माती परीक्षण करणं ही आपली जबाबदारी हाय. आपण आपल्या लेकरांना वारशात काय देऊन जाणार? सिमेंटसारखी कडक झालेली नापीक जमीन की सुपीक काळी आई? आज जर मातीची किंमत ओळखली नाही तर उद्या ही माती तुमची किंमत शून्य करेल. शेतकरी नेमका चुकतो कुठं याचं उत्तर शोधायला आता लांब जाऊ नका. तुमच्या शेतातल्या मातीच्या ढेकळातच ते उत्तर दडलंय. रासायनिक खतांचा ओव्हरडोस आणि जमिनीचा कॅन्सर. मित्रांनो, आपल्या जमिनीला आता रासायनिक खतांचा कॅन्सर झालाय हे मानायला आपण तयार आहोत का? आपण काय करतो? पिकावर थोडी पिवळी झाक दिसली की पिशव्यांच्या पिशव्या युरिया ओततो.
आपल्याला वाटतं जेवढं जास्त खत तेवढं जास्त पीक, पण हीच सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. माती परीक्षण न करता खत टाकणं म्हणजे एखाद्याला भूक नसताना बळजबरीने अजगरासारखं खाऊ घालण्यासारखं आहे. जमिनीत आधीच स्फुरत पडलेला असतो, पण तो पिकाला घेता येत नाही, कारण जमिनीचा सामू बिघडलाय. आणि आपण काय करतो? वरून अजून स्फुरत टाकतो. म्हणजे घरामध्ये साखरेचा डबा भरलेला असताना पुन्हा नवीन साखर विकत आणण्यासारखा हा मूर्खपणा आहे. इथंच शेतकरी आर्थिक खिसा रिकामा करतो आणि जमिनीचा जीव घेतो. पाण्याचा अतिवापर वजा सुपीक जमिनीची स्मशानभूमी. दुसरी मोठी चूक म्हणजे पाण्याचा अतिवापर. आपल्याकडे एक म्हण आहे, पाणी देईल त्याला देव पावेल. पण शेतीत पाणी जास्त झालं की देव पण वाचवू शकत नाही. विशेषतः जिथं ऊसाचं क्षेत्र जास्त आहे तिथं जमिनी क्षारपड झाल्यात. माती परीक्षण न करता आपण पाणी पाजत सुटलोय. ज्या जमिनीची पाणी धरून ठेवायची क्षमता कमी आहे तिथं आपण तासनतास मोटार चालू ठेवतो. यामुळे काय होतं? जमिनी खालचे क्षार वर येतात आणि जमिनीवर पांढरा थर साचतो. आज लाखो एकर जमीन पांढरी पडलीये. तिथं आता गवत पण उगवत नाही. शेतकरी नेमका इथं चुकतो. वजा त्याला वाटतं जास्त पाणी म्हणजे जास्त ऊस, पण खरं तर जास्त पाणी म्हणजे जमिनीची स्मशानभूमी. सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे दुर्लक्ष वजा मीठ विसरलेली भाजी. पिकाला फक्त नत्र, स्फुरद आणि पालाश लागून चालत नाही. त्याला लोह, जस्त, मॅग्नेशियम, बोरॉन अशी सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात. जसं जेवणात सगळं असेल पण मीठ नसेल तर जेवण बेचव लागतं, तसंच या सूक्ष्म द्रव्यांशिवाय पीक पूर्ण होत नाही. माती परीक्षण न केल्यामुळे आपल्याला कळतच नाही की पिकाची पानं पिवळी का पडतायत किंवा फळं का गळतायत. आपण पुन्हा पुन्हा युरियाच टाकत राहतो. रोग एकाला आणि औषधं दुसऱ्याला, अशी आपली अवस्था झालीय. पिकाची गरज ओळखण्यात आपण 100% फेल जातोय. पुढच्या पिढीचं काय? वजा एक गंभीर इशारा. पाहुणं, आज आपण जमिनीचा असा काही रगडा काढलाय की पुढची पिढी आपल्याला शिव्या घालेल. आपण त्यांना वारशात काय देणार? कर्ज आणि नापीक जमीन? माती परीक्षण ही फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठीची पायरी आहे. जर आजही आपण माती तपासायला तयार नसू तर समजून जा की आपण आपल्या हाताने आपल्या पुढच्या पिढीची कबर खणतोय. शेती करायची असेल तर ती विज्ञानानं करा, नाहीतर ही काळी आई आपल्याला कधीच माफ करणार नाही. बरं पाहुणं, अजून खोलवर जाऊया. आता आपण अशा गोष्टींवर बोलूया ज्या आपल्या डोळ्यासमोर असतात पण आपण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. हे मुद्दे फक्त शेतीचे नाहीत तर आपल्या जगण्याचे आणि विचार करण्याच्या पद्धतीचे आहेत. नीट लक्ष देऊन ऐका. 13. कर्जाचा सापळा आणि दिखाऊ प्रतिष्ठा. शेतकरी कर्जात का बुडतो? फक्त शेतीसाठी कर्ज काढतो म्हणून नाही. आपण कर्ज काढतो लग्नासाठी, सोन्यासाठी आणि घराच्या बांधकामासाठी. शेजारच्यानं पोरीचं लग्न धुमधडाक्यात केलं, मग आपण कशाला मागे राहायचं? भले मग बँकेचा हप्ता भरताना जमीन विकायची वेळ आली तरी चालेल. कर्ज हे गुंतवणूक म्हणून घ्यायचं असतं, खर्च म्हणून नाही. आपण घेतलेल्या कर्जातून जर नवीन उत्पन्न निर्माण होणार नसेल तर ते कर्ज आपल्या गळ्याचा फास बनतं. लग्नात 5 पक्वान्न जेवू घालून लोक 2 दिवस स्तुती करतील, पण तिसऱ्या दिवशी तुमच्या संकटात कोणी उभं राहत नाही. ही प्रतिष्ठेची खोटी व्याख्या बदलणं हीच आपली पहिली गरज आहे. 14. हवामान बदलाचा धोका आणि आपली जुनी पद्धत. पाऊस आता लहरी झालाय. कधी अतिवृष्टी होते तर कधी कोरडा दुष्काळ. पण आपण आजही जुन्या पिकांच्या मागेच आहोत. ज्या भागात पाऊस कमी आहे तिथं आजही लोक ऊस लावायचा हट्ट करतात. निसर्गाशी 2 हात करण्यापेक्षा निसर्गाच्या सोयीनं पीक घेणं शिका. मिश्र शेती हा यावरचा मोठा उपाय आहे. फक्त एका पिकावर अवलंबून राहू नका. एका शेतात 2-3 पिकं असतील तर एक गेलं तरी दुसरं सावरतं. पण आपल्याला एकच पीक अन लय उत्पन्न हा हव्यास नडलाय. निसर्गाचा कल ओळखा, नाहीतर हा निसर्ग असा धोबीपछाड देईल की पुन्हा उभं राहणं कठीण होईल. 15. डिजिटल युगातील अडाणी शेतकरी. तुमच्या हातात 10 ते 20 हजाराचा मोबाईल आहे, पण त्याचा वापर आपण कशासाठी करतोय? फक्त गाणी ऐकायला आणि व्हिडिओ बघायला? अहो, आज मोबाईलवर बाजारभाव कळतात, पावसाचा अचूक अंदाज येतो, नवीन तंत्रज्ञान समजतं. पण आपला शेतकरी आजही कृषी सेवा केंद्रातल्या मालकाच्या शब्दावर विश्वास ठेवतो. दुकानदार जे औषधं देईल तेच आपण डोळे झाकून फवारतो. अहो, तो दुकानदार आहे, त्याला त्याचा माल विकायचा आहे. आपण डिजिटल साक्षर व्हायला हवं. ऑनलाईन माहिती घ्या, तज्ज्ञांचे सल्ले ऐका. माहिती हेच आजच्या काळातलं खरं भांडवल आहे. 16. शेतकरी गट FPO-1चं बळ. एकटा शेतकरी व्यापाऱ्यासमोर काहीच करू शकत नाही, पण जर गावातील 50 शेतकरी एकत्र आले तर ते व्यापाऱ्याला स्वतःचा भाव सांगू शकतात. आपण शेतकरी उत्पादक कंपन्या FPO का स्थापन करत नाही? एकत्र येऊन बियाणं विकत घेतलं तर स्वस्त पडतं, एकत्र येऊन माल विकला तर वाहतुकीचा खर्च वाचतो. पण आपल्यात एकवाक्यता नाही. एकाचं चांगलं चाललं की दुसऱ्याला हेवा वाटतो.
ही अढी जोवर मनातून जात नाही तोवर आपण दलालांच्या तावडीतून सुटणार नाही. एकीचं बळ हीच आपली खरी ताकद आहे. 17. आरोग्याकडे दुर्लक्ष विष पिकवतोय आपण. आज आपण स्वतःच्या फायद्यासाठी रसायनांचा इतका मारा करतोय की आपण अन्न नाही तर विष पिकवतोय. आणि तेच विष आपल्याही पोटात जातंय. आज गावात कॅन्सर, किडनीचे आजार का वाढलेत? विचार करा. आपण जमिनीचा जीव घेतलाय आणि आता मानवी जीव धोक्यात आहे. कमीत कमी स्वतःच्या घरापुरती तरी सेंद्रिय शेती करा. जर शेतकरीच निरोगी नसेल तर तो शेती काय करणार? पैसा येईल जाईल, पण ही काळी आई आणि तुमचं शरीर एकदा खराब झालं की ते पुन्हा मिळवता येत नाही. शेवटचं टोक, आत्मचिंतन करा. पाहुणं, एवढं सगळं सांगण्याचं कारण एकच, आपल्याला रडत बसायचं नाहीये तर लढायचं आहे. सरकार मदत करेल, पाऊस पडेल, भाव वाढतील, या आशेवर बसण्यापेक्षा मी काय बदलू शकतो याचा विचार करा. आपल्या चुका कबूल करणं हीच सुधारणेची पहिली पायरी आहे. ज्या दिवशी शेतकरी विज्ञानाची कास धरेल, हिशोबात पक्का होईल आणि एकीने उभा राहील, त्या दिवशी कोणाची हिंमत होणार नाही आपल्याला कमी लेखण्याची. उठा, डोळे पुसा आणि नव्या जोमानं कामाला लागा. काळी आई तुमची वाट बघतेय, फक्त तिची हाक ऐकण्यासाठी आपल्याला जागं होणं गरजेचं आहे. राम राम.